हॅलो नमस्कार सर्वांना, मी पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात। तर आजही सुद्धा आम्ही आलेलो आहोत प्लॉटवर, कारण की आजही खूप काम आहे। काल आम्ही बरंचसं काम केलं, तर आजही खूप काम आहे। तर आज काय काय काम आहे तुम्ही ब्लॉगवर कंटिन्यू राहा, तुम्ही बघा आज काय काय काम करणार आहे आम्ही। ते इथं बघू शकता, काल आमचा तो दगडाचा ढीग लावलेला आहे, 3 बरासाचा ढीग आहे हा। आणि हे सुद्धा आम्ही काल करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता जेसीबीनी। तर आता हीच गाडी आलेली आहे। तर गाईज तुम्ही इथे बघू शकता विटांची गाडी सुद्धा आलेली आहे। आम्ही आता 3000 वीट ही मागवलेली आहे। ही वीट जी आहे ना, ही सिमेंटची वीट आहे। पुण्यामध्ये सर्व इकडं सिमेंटच्या विटीचंच बांधकाम चालू आहे आणि मजबूत सुद्धा आहे आणि लाल विटीपेक्षा थोडं स्वस्त आहे। ही 7 रुपये 8 रुपयांनी वीट ही आता सध्या पुण्यामध्ये रेट चालू आहे। आपल्या गावी लाल विटीचं बांधकाम करतात, पण आता पुण्यामध्ये सर्व इकडं सिमेंटच्या विटीचेच बांधकाम चालू आहे। तर आम्ही सुद्धा हे सिमेंटची वीट मागवलेली आहे। तर आता 3000 वीट मागवलेली आहे। काम चालू झाल्यानंतर जशी लागेल तशी मागवता येईल। आणि हे जे जेसीबीचं काम चालू आहे, तर हे कालच्या कामाचे क्लिप आहे गाईज। तर मी या ब्लॉगमध्ये मी टाकत आहे। तर हे जे मुरुम आम्ही मागवला होता, तर हे मुरुम आम्ही फैलून घ्यायचं काम करत आहे आणि इथेच आमचा खूप मोठा लॉस पण झाला आणि खूप गोंधळ सुद्धा झालेला आहे। मुरुम मागवायची गरज नव्हती, तरी सुद्धा आम्ही 2 गाड्या मुरुम मागवलेला आहे, कारण की आधी आमचा प्लॅन वेगळा होता आणि आता वेळेवर आमचा प्लॅन चेंज झालेला आहे। आधी आमचं पत्राचा शेड बनवायचा प्लॅन होता, पण आता आम्ही मजबूत घर बांधणार आहोत, तर हा प्लॅन आमचा चेंज झालेला आहे। त्यामुळे मुरुम हा पूर्ण वेस्ट गेलेला आहे, त्याचा पैसा मुरुमाचा। तर इथे तुम्ही बघू शकता, हे आता आमचा प्लॅन चेंज झालाय। आम्ही हा ठेका दिलेला आहे ठेकेदाराला। तर इथे हा पूर्ण आखून घेत आहेत, जे आहेत हे ठेकेदार आहेत, तर हे पूर्ण आखून देत आहे, कारण की जेसीबी येईल आणि त्याच्यानंतर पाया ते खोदणार आहे। तर आम्ही आता पक्क घर बांधणार आहोत। तर आधी आमचं असं होतं की पत्राचं शेड बांधायचं, पण आता ते पूर्णपणे आम्ही निर्णय बदललेला आहे। त्यामुळे हा मुरुम मागवला गेला होता आणि तो फैलवला होता आणि मुरुम फैलवल्यानंतर आमचा डिसिजन चेंज झालेला आहे। त्यामुळे हे पूर्ण आमचा लॉस झालेला आहे याच्यामध्ये। तर ठीक आहे, पहिला वेळ आहे, तर असं होणारच आहे। जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत असं होणारच आहे थोडंफार, तर हे तर सहन करावंच लागेल। तर इथे तुम्ही बघू शकता, इथं पूर्ण आखून घेत आहे, कारण की आता जेसीबी येणार आहे उद्या आणि ते पाया खोदणार आहे। तर हे जे ठेकेदार आहेत यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबू। आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।